आपलं युट्यूब चॅनल बघताय इथं बसली ती पोरं सगळी 4-5 जण आपले युट्यूब चॅनल बघतात आले होते ड्रोन बघून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण वाजलेले 8 आणि आज आम्ही जाणार आहे चास कमानला. कानेवाडी गाव आहे, तिथं आमचा आहे ना बैलगाडा आहे. आज 7 नंबर टोकन आहे. सकाळ सकाळ लवकर बैल निघली. आता पोर रोडला थांबलेत, त्यांना पिकअप करायचंय आणि आपण लवकर जाऊ कानेवाडीला. सगळे पोर गोठ्यावर थांबल्यात, गोठ्यावर चाललो आपण पण. आता साधारण 8:05 आल्यात. आता आम्ही आहे निघूजात. साधारण आम्हाला 1 तासभर वेळ लागेल. आमच्यासोबत पनू दादा, रितेश दादा, सार्थक भाऊ आणि मी, आम्ही 4 जण आहे. पिट्टू काका आणि ती सगळी पुढे गेलेत. आणि कमलेश शेट्टी एकटा आहे का? कमलेश शेट्टी साडे 9 वाजल्या. आता इथं आम्ही चहा घ्यायला थांबलो होतो. तिथं हॉटेल आहे, चहा घेतला चाललो. आता दरवेळेच हॉटेल आपण तिथे चहा पितो, मस्त चहा जाते ते. पुढे आले पोरांना फोन कर ना. गेली पुढे आपण मागे सगळं पोहोचलो. आता आम्ही कानेवाडी बुद्रुकच्या घाटात. या साईडला आता आम्ही गाडी लावलीत आणि या साईडला आमचा टेम्पो लावलाय पोरांनी. बैल उतरवली वाटतं इथून. बैल कोणी जात अजून टेम्पो मध्ये, एक पण कार्यकर्ता नाही. बैल उतरवली यांनी. पहिलं बैल घेऊन गेला आप्पा, सालकर आप्पा सगळी. चम्मू दादा पण आहे का? अय तिकडे बांधतात वाटतं बैल. आमची बारी झुकणार एक, त्यामुळे आम्ही ड्रोन फ्लाय करावं. त्या झाडाखाली चाललेलो आहे. आर्यन आणि मी आहे. पांडा इकडे वर गेले, ते म्हणले की ड्रोन फ्लाय कर. आपली बारी आता एक किशोराप्पाचा एक गोरा त्यांच्या पाहुण्यामध्ये ताव फ्लाय कर मला ड्रोन. आता इथं ड्रोन फ्लाय केला मी. पाहुण्याची बारी आता मी घेतली, अख्खी कॅप्चर केली. आता आज 7 गाडी झाली ना आमचा गाडा. आता पोर म्हणली इथंच थांब, रिंग देतील मला, मिस कॉल मारतील, मग ड्रोन फ्लाय करायला लागला आपल्याला परत. त्याला मला वाटलं घाटलं मोठं असेल, घाटलं चांगलं आहे, सपाट असा थोडासा टपरा या साईडला बघतो. इथं टपरा आहे बघतं. आणि आळ पण एकदम प्रॉपर असं केलेलं आहे. बैल बाहेर नाही निघू शकत इथून आळ्यातून. आपल्याला इथं आपला सबस्क्राइबर भेटला. इथं काय नाव बाळा तू? सोहन आहे का? आपलं युट्यूब चॅनल बघताय.
इथं बसली होती पोरं सगळी 4-5 जण आपले युट्यूब चॅनल बघतात आले होते ड्रोन बघून. हा शाळेत कितीला आहे? 6वीला आहे शाळेत. बापरे राहिला कुठे इथंच काय गोशाळेत आहे का? बरं आपली बारी नाही बसली तिथं फ्लाय केलता ड्रोन. एक बारी बसली एक बारी नाही बसली. काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. मागले एवढं जास्त पडले नाही. पुढले कांड पडलं चांगलं मागले जुकाडातली पडली चांगली. पोरं परत ते गेलेत खाली. ते जाऊ डायरेक्ट बसू जरा पाणी बिनी ऊन लागतंय मला इथं. मी एकटाच बसलो होतो गावाचं इथं. हे पोरग माझ्यापाशी येऊन बसलो होतो. अजून कुठे गेला दुसरा गेला का? 3-4 जण होती. चला बैल इथंच बांधली परत पोरांनी. पोरं कुठे राव गेली तिकडे गेलेत. चाल तिकडे जाऊ. आणि ड्रोन आहे ना गाडी ठेवून देतो बाई पहिलं पक्क वज आहे. चमू दादा भैंस देख रहे हो क्या? काय विषय आला मागली जोगडातली पळताना दिसला चांगला मला राव. हा वाट्या पळला का? हा ना. ए मारू माल कुठला तू? मारू माल नाही मारू माल गायब झाला पिटवा का? ऐक ना भाऊ तू रुमाल मग कुठं घेऊन आला? जा बरं गाडी जाऊन बघ. रुमाल नव्हता घेतला भाऊ आपण. ऊन लागते भाई. मी एकटा उन्हा थांबलो होतो. एकटा मला उन्हा सोडून गेला गाडी. वर सगळे चालला आम्ही नाश्ता करायला. भूक लागली पहिले जोरदार. साधारण 12:30 वाजले आता. सकाळपासून तर काहीच नाही खाल्लं मी. वार जास्त आहे ना त्यामुळे ना आवाज नाही म्हणून माईक घातलाय मी आता. DJIचा ड्रोन बॅगेत ठेवू ही बॅगेत ठेवू आपल्या गाडीत ठेवू सगळं आणि मग नाश्ता करा जाऊ. असलं वाईट गरम होतं आता. ओढलंय वाईट लागतंय. नाश्ता विष्टा केला माझं आहे ना. हे ठेवायला आलं तुम्ही आता माईक ठेवला इथं. माईक लय गरम झालाय. माईक ठेवून दिला याच्यात. फोन येतोय. वर थांबल्या सावलीत ते जाऊ. खुर्ची माझ्याकडे खुर्ची घेऊन जाऊन झोपू थोडा वेळ. आपले परत झोपायचं आपल्याला अजून एकदा. पहिले एक आहे 12-11 झाली. आता परत झोपणार वाटतं. थोडा प्रॉब्लेम झाला फक्त मागं सोडण्यात फक्त ना. आता थोडं गाठ राहिलेत फक्त. त्यातला कानेवाडी गाठ आहे. एवढं लांब असून आहे ना एवढे लोक आलेत बघा. आता काय झालंय आता राहिलं थोडं गाठ आणि सीझन संपायला. त्याच्यामुळे आहे ना कसं इकडे टोकन इकडे काढलं एवढं लांब पण गर्दी राव. किती गाड्या आहे? 2 गाड्या आहे का? परत झोपला ना आपण. मारता पाहुणे पकडला पकडलं जातो मी पण ड्रोन उडवतो. आता आम्ही परत पळवतोय पहिलं. पोर गेले त्यांची जवळपास 4 गाड्या पुढे फक्त. आता मी माझा ड्रोन घेतलाय. ड्रोन फ्लाय करायचा होता आपल्याला. त्या साईडला जाऊ बरोबर तिथंच. लास्ट टाइम ते उडावला होता आपण. पोर गेली इकडे निघून सगळी. मी एकटा चाललो एका साईडला. आता दुसऱ्या वेळेस बैल झोपली पोरांनी. जवळपास 12 सेकंदच्या आत बसली बारी 12 सेकंदच्या आत आली नाही. घाट 12 सेकंदचा होता. बारी बसली इथं. किती सेकंद आली एवढं ना मी ऐकलं. मी ड्रोन फ्लाय करत होतो पण बारी झालं एवढं खरं आहे. पोरांनी उड्या आणल्या राव. पहिल्यांदा एवढी बारी झाली असेल. दुसऱ्या फेराला चांगली पडली बुलेट बैल. पहिल्या फेराला एवढी नाही पडली. दुसऱ्या फेराला एवढं कांड चिटकलं एवढं दिसलं मला पण. अगडे इकडे घेणंचा पहिले कांड्यावरती. हा मागला जोकाटात पहिला आणि हा कांड्या होता. हा राजा तो होता राजा आणि हा एक होता पाहुण्यांचा.
हा बैल होता कांड्यावर, हा जोगटाच होता आपला हा, आणि गेननचा गेनन मालक हा बैल होता. झाली बार किती झाली सेकंड? 11:95 आली का? 5 मिली 8 टाकलेच. चांगली पळाली पण कांडाची टाकलं बरं का. मागले जोगटातली बैल चांगली पळाली. काळू यांचा बूट तिथं हिंदकेसरी बूट डायरेक्ट फाटलेला आहे. शेवट सीझनच्या शेवटी आज आमची बारी झालेली आहे अख्खी. 11:95 आज सगळे आनंदी. चला लवकर घरी जाऊ बाई, ऊन लागते वाईट. आय